नमस्कार मित्रांनो, मी भारत संभाजीराजे भोसले। संघर्ष केल्यानंतर यश मिळतं का, हा विषय आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, आपण शाळेत असताना आपल्याला एक गोष्ट होती आणि त्या गोष्टीच्या माध्यमातूनच मी तुम्हाला समजून सांगणार आहे का संघर्ष केल्यानंतर 100% यश मिळतं। बघा, एक कावळा असतो आणि तो जंगलात भरकटत जातो। भरकटल्यानंतर एक वेळ अशी येते की त्याला खूप तहान लागते आणि तहान लागल्यानंतर तो इकडे तिकडे पाण्याचा शोध घेतो, पण त्याला कुठेही पाणी दिसत नाही। शेवटी एका झाडाखाली एका भांड्यामध्ये त्याला पाणी दिसतं। तो त्या भांड्यावरती जाऊन बसतो आणि पाणी पिण्याचा प्रयत्न करतो, पण पाणी तळाला असतं आणि त्याची चोच तिथपर्यंत पोहोचत नाही। मग त्याच्या डोक्यात एक आयडिया येते आणि तो छोटे छोटे दगडाचे तुकडे इकडे तिकडे शोधू लागतो। एक दोन दगड टाकल्यानंतर त्याला असं भासतं की थोडीशी पाण्याची लेवल वरती येते आणि मग तो असे 100-150 दगड त्या पाण्याच्या भांड्यात टाकतो आणि एक वेळ अशी येते का एक शेवटचा दगड घेतो आणि त्या पाण्याच्या भांड्यात टाकतो आणि ते पाण्याची लेवल उंच उंच येते, वरती येते आणि तो कावळा आता ते चोचीने पाणी पिऊ शकतो। मित्रांनो, याच्यातून एकच सांगायचंय, आपण बऱ्याचशा वेळा प्रयत्न करतो, पण कधी कधी आपण अर्ध्यातच सोडून जातो आणि नैराश्यात येतो। पण त्या कावळ्याने जसं शेवटपर्यंत दगड टाकले आणि त्याच्या जीवनात एक वेळ अशी आली का शेवटचा जो दगड टाकलाय त्याने त्या पाण्याची लेवल उंच आली। मित्रांनो, त्या शेवटच्या दगडामुळे ती लेवल उंच आली नाही, तर त्याचे 100-150 तुकडे त्याने त्याच्यात टाकले, म्हणजे त्याने तेवढ्या वेळा प्रयत्न केला ते पाणी उंच करण्यासाठी। तसंही आपल्या जीवनामध्ये आपण संघर्ष करत असताना अनेक आपल्याला अडथळे निर्माण होतात, नातेवाईक सोडून जातात, मित्र परिवार साथ देत नाही। पण आपण जर अर्ध्यावरती संघर्ष सोडला तर आपल्याला जसं त्या कावळ्याने शेवटच्या दगडाने पाणी पिलं तसं आपल्याही जीवनात यश मिळणार असतं। पण आपण संघर्ष करत असताना अर्ध्यावरती सोडतो आणि म्हणून आपण नैराश्यात येतो। मित्रांनो, कशाची अपेक्षा न करता आपण शेवटपर्यंत संघर्ष करत राहायचं आहे। जसं शेवटच्या दगडाने ते पाणीवरती आलं, तसंच आपल्याही जीवनामध्ये एक शेवटचा प्रयत्न असेल आणि तो प्रयत्न आपली पूर्ण जीवन बदलून टाकेल। आणि म्हणून संघर्ष करत असताना आपण अजिबात हारायचं नाहीये, स्वतःचं मन निगेटिव्ह होऊ द्यायचं नाहीये, फुल पॉझिटिव्ह ऊर्जाने प्रयत्न करत राहा। एक ना एक दिवस तुम्हाला पण 100% यश मिळणारच आहे। धन्यवाद।